आज आपण शेवग्याच्या शेंगांचे पौष्टिक पराठे बनवणार आहोत। तर त्यासाठी मी या शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आपण आता या शेंगांचे छोटे छोटे तुकडे करूया। मी इथे शेवग्याच्या शेंगांचे असे तुकडे केलेले आहेत। आपण आता हे मी स्टीमर आहे, स्टीमरच्या पात्रामध्ये ठेवणार आहे। तुम्ही चाळणीमध्ये देखील लावू शकता। तर हे पहा, मी अशा स्टीमरला शेंगा ठेवलेल्या आहेत। आपण आता हे गॅसवरती स्टीम करून घेऊया। स्टीमरच्या भांड्यामध्ये, खालच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि ते गरम झालेलं आहे। मी आता त्याच्यावरती या शेंगा स्टीम करण्यासाठी ठेवलेल्या आहे। एक 15 ते 20 मिनिट आपण स्टीम करून घेणार आहोत। आपण शेंगा स्टीम करायला ठेवल्या होत्या, त्याला 20 मिनिट झालेले आहे। मी गॅस बंद करते। आता पाहूयात आपण। पहा, गॅस बंद केलेला आहे। आता आपण या थंड होण्याची वाट पाहूया। आपण ह्या शेवग्याच्या शेंगा उकडून घेतल्या होत्या, थंड झालेल्या आहेत। पहा, थंड झालेल्या आहेत। आपण आता याच्यामधला गर काढून घ्यायचा आहे। हे पहा, ही शेंगा आहे, तर ही अशी सोलायची आहे। हे पहा, आणि ह्याच्यामधला हा जो गर आहे हा चमच्याने काढून घ्यायचा आहे। हे पहा, तर अशा प्रकारे आपण सर्व शेवग्याच्या शेंगांचे हे गर काढून घेणार आहोत। आपण शेवग्याच्या शेंगा ज्या उकडून घेतल्या होत्या त्याचा हा एवढा गर निघालेला आहे, आपण बघताय। आपल्याला आता हा गर मिक्सरमधून बारीक करायचा आहे। त्या अगोदर आपण बघूयात आपण ही रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे। शेवग्याच्या शेंगाचे पराठे आपण बनवत आहोत। तर त्यासाठी आपल्याकडे जे पण 2-3 पिठं असतील तर ती तुम्ही एकत्र करू शकता। मी हे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, अर्धी वाटी घेतलेलं आहे, परंतु आपल्याला यामध्ये लागेल तेवढंच आपण घालायचं आहे। तांदळाचं पीठ आहे, हरभऱ्याचं डाळीचं पीठ आहे, ही ज्वारी आणि नाचणी मिक्स पीठ आहे, हे गव्हाचं पीठ आहे। सगळ्यांपेक्षा ना गव्हाचं पीठ जरा जास्त घालायचं। आणि मसाला काय घालणार आहोत तर ह्या आहेत हिरव्या मिरच्या, तुम्हाला जेवढं पण तिखट लागणार असेल तुमच्या अंदाजाने तुम्ही घ्या, लसूण, आलं आणि जिरं। तर आपण आता सर्वात पहिल्यांदा मसाला करून घेऊयात। मसाला बनवण्यासाठी मी पहिल्यांदा घालते जिरे, एक अर्धा चमचा जिरे आहे, 1 इंच आलं आहे, लसूण जास्त घातलेला आहे मी टेस्टसाठी, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कमी करू शकता। आणि ह्या स्पायसी पाहिजे म्हणून मी जवळजवळ 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता ह्या मिरच्या आपण यामध्ये कट करून घालणार आहोत आणि याची पेस्ट बनवणार आहोत। हे पहा, मी हा हिरवा मसाला यामध्ये बारीक केलेला आहे। आपण यामध्ये थोडंसं कढीपत्ता घालूया। कढीपत्त्यामुळे छान टेस्ट येते। आपण आता यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेवग्याच्या शेंगा आपण उकडून घेतल्यानंतर जो गर काढला होता तो आपण आता, कारण यामध्ये बिया असतात तर त्या सगळ्या मॅश होतील मिक्सरमधून काढल्यामुळे, आणि एकसारखी कुठेही आपले गाठी राहणार नाहीत पिठामध्ये, त्यामुळे या मिक्सरमधून काढून घ्यायचे। हे पहा, हे अजून मोठं आहे। आपण मसाला करताना जसं थोडं पाणी देखील घालतो, त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण मळताना आपल्याला थोडंसं पाण्याचा वापर करायचा असतो। तो आपण मिक्सरमध्ये घालायचं आणि पुन्हा फिरवून घ्यायचं। हे पहा, थोडंसं पाणी घालून जसं आपण मसाला बनवतो तसं मी हे केलेलं आहे। आपण आता हे काढून घेऊया।
मसाला आणि शेंगांचा हा जो पल्प आपण काढला आहे गर. आपल्याला आता यामध्ये आपण थोडंच पीठ घालायचं आहे पहिल्यांदी असं अंदाजाने. हे आहे तांदळाचं पीठ, हे आहे डाळीचं पीठ, हे आहे ज्वारी आणि नाचणी एकत्र केलेली असते माझ्याकडे. हे आहे पीठ. गव्हाचं पीठ मात्र जरा जास्त घालायचं आहे त्याला, कारण त्याचे लाटता आले पाहिजेत पराठे म्हणून. लागलं तर आपण पुन्हा घालणार आहोत पिठं सगळी. आणि आता याच्यामध्ये थोडीशी हळद, आपण हिरव्या मिरच्या यूज केलेल्या आहेत त्यामुळे थोडीशी हळद अर्धा चमचा, धनेपूड थोडी अर्धा चमचा. हा छोटा चमचा आहे, हा मी एक घालते. तुमचा पोहे खायचा चमचा असेल तर अर्धा चमचा. हे आहे जिरेपूड आणि थोडासा हिंग, ते पहा अर्धा चमचा. हा छोटा अर्धा चमचा आहे. तर आपण आता हे सगळं मिक्स करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये मीठ घालायचं राहिलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छोटे चमचे आहेत. तर आपण आता हे मिक्स करूया. लागलं तर आपण पीठ घालायचं आहे यामध्ये, पण लगेच पूर्ण पहिल्यांदा मिक्स करून बघायचं. जास्त पातळ वाटत असेल तर पीठ घालायचं आहे. आपलं थोडं पातळ वाटतं आहे, आपण गव्हाचं पीठ घालूया. हे पहा, हे गव्हाचं पीठ आहे, मी घालते. सगळं मिक्स करून घेऊयात पहिल्यांदी. आणि मी बरोबर मापानच ते अर्धी वाट्या घेतलेल्या आहेत बाकीच्या पिठांच्या आणि गव्हाचं 1 वाटी घेतलेलं आहे. तर आपल्याला अजून लागणार आहे, तर आपण हे सगळी पिठं घालूया. हे आहे तांदळाचं पीठ, हे आहे हरभरा डाळीचं पीठ, हे आहे नाचणी आणि ज्वारीचं पीठ. असं काही प्रमाण नाही आहे पिठाचं. तुमच्याकडे 2 पिठं असतील तर तुम्ही 2 पिठं यूज करू शकता. जास्त पिठं असतील तर अजून थोडं पौष्टिक होईल म्हणून जितकी पिठं असतील तेवढी मिक्स करा. आता हे मी सगळं व्यवस्थित मळणार आहे. आता मी थोडंसं तेल लावणार आहे. आपण यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया. मी चिरून घेतलेली आहे, मगाशीच घालायला पाहिजे होती. आपण आता हे मळून घेऊया. तर मी आता हे सगळे मळून घेते. माझं हे पीठ आता मळून झालेलं आहे. पहा, थोडंसं घट्टच मळायचं. मला पातळ पीठ वाटत असेल तर तुम्ही अजून कोणतं तरी एक पीठ अजून मिक्स करायचं आणि हे असं थोडं घट्ट असू दे. आपण आता हे 10 मिनिटं झाकून ठेवूयात आणि नंतर लाटायला घेऊयात. पण आता लाटायला घेऊया. पहा, पीठ आपण 10-15 मिनिट ठेवलं होतं. आता याच्या छोट्या छोट्या गोळ्या करूया. तुम्ही छोट्या छोट्या गोळ्या करून पुऱ्यांसारखं देखील लाटू शकता किंवा मग थोडंसं मोठं करून वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने गोल कट करू शकता. छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत. ज्याला तळून घ्यायच्या नसतील तर भाजून घ्यायच्या असतील तर तुम्ही चपाती एवढा गोळा घेऊ शकता आणि त्याची जाड अशी तुम्ही थापू शकता, लाटू शकता पराठा. आता आपण लाटूया. हलक्या हातानेच लाटायचं आहे.
आणि मी तळणार आहे. तळलेले आवडतात, तसे भाजलेले ज्यांना पण डाएट असतील करत असतील त्यांच्यासाठी भाजून छान आहेत. मी आता हे छोटे छोटे लाटणार आहे पुरीसारखे आणि तळून घेणार आहे. हे पहा, थोडंसं जाडच ठेवायचे आणि आपण अशा प्रकारे आता हे सर्व लाटून घेऊया. मी आता जेवढे पण गोळे केले होते तेवढ्याच्या ह्या छोट्या छोट्या पुरीसारखे लाटलेले आहेत पराठे. हे पहा, तर आपण आता हे तळून घेऊया. तेल तापलेलं आहे, आपण आता तळून घेऊया. थोडंसं तेल उडवायचं म्हणजे अशी कमी फुगतात. तर गॅस मिडियम करते. हे पराठे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा लोणचं कोणत्याही प्रकारचं असेल तर त्यासोबत देखील छान लागतात, किंवा लहान मुलांना सॉसबरोबर देखील हे खायला खूप आवडतात. आणि शेवग्याचे पराठे हे खूपच पौष्टिक असतात. तुम्ही अवश्य हे करून मुलांना, घरच्यांना, सगळ्यांना खाऊ घालू शकता. तर हे आहेत मोरिंगा पराठे, शेवग्याच्या शेंगाचे पराठे. हे पहा, खूप मस्त होतात. आपण आता प्लेटमध्ये सर्व करूया. शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं. त्याचबरोबर कॅल्शियम, लोह देखील मोठ्या प्रमाणात असतं. शेवग्याच्या शेंगा जितक्या फायदेशीर आहेत त्याच्याहीपेक्षा शेवग्याच्या झाडाचा पाला जो असतो त्या खूप उपयोगी असतात. शेवग्याचा पाला सुकवून सावलीमध्ये सुकवायचा आणि त्याची पूड करून ठेवायची आणि त्या प्रत्येक भाज्यांमध्ये थोडा थोडा घालून आपण भाजी पौष्टिक करू शकतो.